गुरु कसा असावा जेणेकरून मी दीक्षा घेईल आणि त्यांच्या प्रती समर्पित होईल. कारण कलियुग आहे ना, भरपूर वेळा गुरुच्या नावाखाली काही पाखंडी ढोंगी असे पण लोक भेटू शकतात. म्हणजे स्वतः आपण फसलो नाही पाहिजे याची काळजी घेता येईल. तर बघा, पहिली गोष्ट, गुरु म्हणजेच शिष्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो. म्हणजे अज्ञानाचा अंधारातून तो ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो, त्याला म्हणतात गुरु. तर थोडक्यात एवढंच की तो व्यक्ती विरक्त असावा. आता विरक्त म्हटलं तर कोणाला वाटेल बघ संन्यासी का असं, तर एक थोडक्यात लक्षात घ्या, विरक्त म्हणजे तो भाव आहे. कोणी दाढीने मोठा, गाडीने मोठा, पदाने मोठा, कपडे भगवे आहेत, तर मान्य आहे, अशाही गोष्टी असू शकतात, ठीक आहे. पण थोडक्यात एवढंच, विरक्त हा भाव असावा. कोणी असू शकतं की जो पूर्णपणे हरिनामाच्या प्रचारात, सत्संग करण्यात आणि या भागवत धर्माला प्रचारित करत असेल, तर तो खरोखर विरक्तच व्यक्ती आहे. तर विरक्त हा भाव आहे. आणि संन्यासीही विरक्त असतात, पण एवढंच की त्यावरून असं एकेरी मत इथे मांडलं जात नाही. नंतर विरक्त हरिभक्त, दुसरी क्वालिटी आहे हरिभक्त असावा. आता बऱ्याच वेळा तुम्ही पाहता की समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिसतात, वेगवेगळे टिळे लावलेले, वेगवेगळे मंत्र म्हणणारे. पण संत आणि शास्त्राचा मर्म एवढाच आहे ना, की जे पुराण, वैदिक शास्त्र सगळं काही ते काय म्हणतात, फक्त हरीची गाती असं म्हणतात. मग हरीचीच महिमा गायली आहे तर हरीच्याच चरणी आपण जावं. तर तो वैष्णव संप्रदायाचा जर गुरु असेल, जर हरिनामाचं महत्त्व सांगणारा कोणी गुरु असेल, की हरिनामाला जप करण्यासाठी उघडा मंत्र देतात संत सांगतात, तर अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीच्या चरणी समर्पित व्हायचं. कोणतंही नाव भगवंताचं छोटं मोठं असं नाही, फक्त काय आहे की वैष्णव संप्रदाय जे आहेत त्यामध्ये आपण गेलं पाहिजे. म्हणजे तो सांप्रदायिक पण असला पाहिजे, कोण, गुरु. अशा प्रकारात तिसरा पण गुण आहे, म्हणजे विरक्त हरिभक्त आणि थोडक्यात सांप्रदायिक असावा. कारण कलियुग आहे, कलियुगामध्ये आपल्याला कसं की सोशल मीडियावर आजकाल भरपूर लोक आहेत, कन्फ्युजन होतं कुठं जावं म्हणून आपण. पण एक लक्षात घ्या, वैष्णव संप्रदाय जे आहेत, जे आचरणामध्ये आणतायत, वागत पण आहेत, बोलत पण आहेत आणि प्रचार पण करत आहेत, तशा प्रकारे कीर्तनाचा, संकीर्तनाचा प्रचार होतोय, तर आपण नक्कीच त्या ठिकाणी जाऊन आपण हरिनाम दीक्षा घेऊ शकता. आपण नामग्रहण करून भगवंताच्या चरणी समर्पित होऊ शकतो. गुरुचा आणखी एक महत्त्वाचा एक गुण आहे, तो म्हणजे ते शास्त्रज्ञ असावेत. कशा प्रकारे, असं नाही की शिष्याने विचारलं, बाबा त्यांनी उत्तर दिलं आणि ते शास्त्रात आढळतच नाही कुठेतरी, म्हणजे मनाने काहीतरी सांगितलं, असं नसावं. ज्यावेळी पण आपण प्रमाण किंवा पुरावे देतो, एकतर ते वेदव्यासकृत शास्त्रामध्ये असावेत किंवा त्यावर आधारित संतांनी जे साहित्य लिहिलं त्यामध्ये असावेत. असं नाही की मनाने गुरुने काहीतरी सांगितलं आणि मग झाला खेळखंडोबा. एवढंच आहे की आपण अशाच प्रकारच्या गुरुला शोधावं आणि अशाच प्रकारच्या गुरुच्या शरणी जावं, जे आपल्याला उत्तम रीतीने एकादशी व्रत, तुळशी माळ, हरिनाम ग्रहण करून देतील आणि उत्तम रीतीने भगवंताची महती सांगतील. अशा प्रकारे तुम्ही गुरु शोधू शकता.